स्वागत आहे मित्रांनो आपलं एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीएससी सेंटरची व्हीएलई रजिस्ट्रेशन कसं करायचं, म्हणजे सीएससी सेंटरची नोंदणी कशी करायची, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. सीएससी सेंटर सुरू करण्यात 3 स्टेप्स आहे. पहिली म्हणजे तुम्हाला टीईसी परीक्षा पास होणे अनिवार्य आहे. टीईसी परीक्षा पास दिल्याशिवाय तुम्हाला टीईसी नंबर मिळत नाही, जो तुम्हाला सीएससी व्हीएलई रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला उपयोगी पडतो. त्यानंतर तुम्हाला सीएससी व्हीएलई रजिस्ट्रेशन करावं लागते आणि त्यानंतर तुम्हाला सीएससी सेंटरची व्हिडिओ केवायसी करावी लागते. जिथे तुम्हाला सेंटर चालू करायचं आहे, तिथे जाऊन तुम्हाला ही व्हिडिओ केवायसी कंप्लीट करावी लागते. तर टीईसी परीक्षा कशी करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे. आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. सीएससी सेंटरसाठी टीईसी परीक्षेचा नोंदणी कशी करायची आणि याची असाइनमेंट आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे. तसंच तुम्हाला सीएससी सेंटरची केवायसी कशी करायची याची सुद्धा माहिती आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीएससी व्हीएलई रजिस्ट्रेशन कसं करायचं याविषयी आपण माहिती घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला यायचं सगळ्यात पहिले CSC register .csccloud.in या वेबसाईटवर. ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही तिथून डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता. तर तुम्हाला इथे यायचं आहे आणि गेट स्टार्टेड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स जे आहे ते जरुरी आहे. त्यानंतर तुम्हाला इथे काही डॉक्युमेंट दाखवले आहे. त्यामध्ये इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, ॲप्लिकंटचा फोटो, त्यानंतर तुमची 12वीची किंवा 10वीची मार्कशीट आणि टीईसी सर्टिफिकेट. बँक बीसी सर्टिफिकेट नसलं तरी तुम्हाला चालेल. तुम्हाला ते सध्या गरज नाही आहे आणि तुम्हाला इंडियन पासपोर्ट किंवा पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा गरज पडणार नाही. तुम्हाला खाली यायचं आहे इथे आणि आय हॅव केअरफुली रीड इन्स्ट्रक्शन नंतर तुम्हाला इथे गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा टीसी नंबर एंटर करायचा आहे आणि तुम्हाला व्हॅलिडिटी ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर टीसी नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला आता खाली हा फॉर्म ओपन झाला आहे. तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे भरायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपी या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओटीपी तुम्हाला इथे टाकून तुमचं ओटीपी जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली तुमचा आधार नंबर जो आहे तो इथे एंटर करायचा आहे आणि तुम्हाला व्हॅलिडेट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आधार कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तिथे वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली इथे तुमच्या आईचं नाव एंटर करायचं आहे. नंतर तुमचं मॅरेज स्टेटस जे आहे ते तुम्हाला एंटर करायचं आहे. नंतर तुमची कॅटेगरी जी आहे सिलेक्ट करायची आहे. जर तुम्ही ओपनमध्ये येत असाल तुम्हाला जनरल कॅटेगरी चूज करायची आहे आणि जर तुम्ही SC, ST, OBC मध्ये असाल तुम्हाला रिझर्व्ह कॅटेगरी चूज करायची आहे. त्यानंतर तुम्हाला डिसेबिलिटी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही अपंग नसाल तर तुम्हाला नो फिजिकल इम्पॅयर्ड हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची लोकॅलिटी चूज करायची आहे. म्हणजे तुम्ही शहरी भागात राहता की तुम्ही गावात राहता तुम्हाला ते चूज करायचं आहे. जर तुम्ही गावात राहत असाल तुम्हाला रुरल घ्यायचं आहे आणि जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तुम्हाला अर्बन चूज करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस जो आहे इथे पूर्णपणे एंटर करायचा आहे. तुमचं स्टेट चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे. नंतर तुमची विधानसभा म्हणजे मतदारसंघ, नंतर तुमचा सब डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तुमचा वार्ड नंबर, ब्लॉक नंबर, तुमचा परमनंट पत्ता आणि तुमचा पिन कोड. तुमचा इथे पिन कोड एंटर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो कायसॉक डिटेल म्हणजे आता तुम्हाला तुमच्या सीएससी सेंटरचं नाव इथे लिहायचं आहे. तुम्हाला तुमच्या सीएससी सेंटरचं नाव काय द्यायचं आहे ते तुम्हाला इथे खाली एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कायसॉक ओनरशिप म्हणजे जर तुम्हाला तुमचं दुकान जे हे भाड्याचं आहे की स्वतःचं तुम्हाला ते विचारताय. जर भाड्याचं असेल तुम्हाला रेंटेड घ्यायचं आहे आणि स्वतःच असेल तुम्हाला ओन क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे दुकान आहे ते शहरी भागामध्ये की अर्बन भागामध्ये आहे हे तुम्हाला चूज करायचं आहे. गावामध्ये असेल तर रुरल सिलेक्ट करा आणि शहरामध्ये असेल तर अर्बन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला इथे पूर्णपणे तुमचा ऍड्रेस एंटर करायचा आहे. जो तुमच्या दुकानाचा ऍड्रेस आहे स्टेट, डिस्ट्रिक्ट, नंतर मतदारसंघ, नंतर सब डिस्ट्रिक्ट, वार्ड नंबर, ब्लॉक नंबर ही सर्व माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे. मित्रांनो, सर्व माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला पिनकोड एंटर करायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा तुम्हाला एंटर करायचा आहे आणि खाली तुम्हाला नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यावर हा सेक्शन ओपन झाला आहे. इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि तुम्हाला इथे पॅन कार्ड नंबर एंटर करायचा आहे. तुमच्या ईमेल आयडीवर एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून ईमेल आयडी तुमचा जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे. ईमेल आयडीवर ओटीपी यायला तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला थांबायचं आहे. जास्त वेळा ओटीपी तुम्ही रिसेंड केला तर तुमचं जे आहे ईमेल आयडी तुम्हाला पुन्हा हा फॉर्म भरावा लागेल. त्यासाठी तुम्हाला वेट करायचं आहे.
मित्रांनो, ईमेल आयडी आता पूर्णपणे व्हेरिफाय झाला आहे. ईमेल आयडी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला तिथे पूर्ण बँकेची डिटेल भरायची आहे. तुमची बँकेची डिटेल ही प्रॉपरली मॅच झाली पाहिजे. कारण की या बँकेच्या मार्फतच तुम्हाला आता जे आहे सी ट्रान्झॅक्शन तुम्हाला करावे लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते प्रॉपरली तुमच्या बँकेची डिटेल भरायची आहे. सेव्हिंग अकाउंट चूज करायचं आहे. तुम्हाला बँक सिलेक्ट करायची आहे. तुमचा अकाउंट नंबर ॲड करायचा आहे आणि सोबत तुम्हाला याच्यामध्ये एक नॉमिनी म्हणून आईचं किंवा वडिलांचं नाव एंटर करायचं आहे आणि रिलेशनमध्ये पॅरेंट टाकून तुमच्या आईची किंवा वडिलांची डेट ऑफ बर्थ इथे प्रॉपरली एंटर करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला डॉक्युमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला तुमचं इलेक्शन कार्ड नंबर टाकायचा आहे. सोबत तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर सोबत तुम्हाला इथे तुमचे सर्व डॉक्युमेंट आता तुम्हाला अपलोड करायचे आहे. आधार कार्ड अपलोड करायचे तुम्हाला, त्यानंतर तुमचा ॲप्लिकंट फोटो, नंतर तुमचं पॅन कार्ड अपलोड करायचं तुम्हाला, तुमची 12वीची मार्कशीट, त्यानंतर तुमचं टी-सी सर्टिफिकेट अपलोड करायचं तुम्हाला. मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट बरोबर अपलोड केले की नाही तुम्हाला चेक करायचे आहे. आधार कार्ड, ॲप्लिकंट पॅन, ॲप्लिकंट फोटो, बँक डिटेल, इलेक्शन कार्ड, 12वीची मार्कशीट आणि टी-सी सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला आता नेक्स्ट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर आला आहे. हा ॲप्लिकेशन रेफरन्स तुम्हाला तुमच्या एका वर्ड फाईलमध्ये कॉपी करायचा आहे आणि तुम्हाला एक आता A4 पेज बनवायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर जे आहे ते कॉपी करायचा आहे. इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर कॉपी करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला खाली इथे एक तुमचा पॅन नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ॲप्लिकेशनची प्रिंट काढायची आहे आणि तुम्हाला व्हिडिओ केवायसी जी आहे कंप्लीट करायची आहे. व्हिडिओ केवायसी कशी कंप्लीट करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी बनवला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुमच्या सीएससी सेंटरची व्हिडिओ केवायसी करू शकता. अशा प्रकारे तुम्ही जो तुमचा आहे सीएससी व्हीएलई फॉर्म भरायचा आहे. तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.